लाडक्या बहिणींनो, आजची सर्वात मोठी खुशखबर आली आहे. ज्या 3000 रुपयांची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, त्या डबल हप्त्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे. कालपासून अनेक ताईंच्या खात्यात 1500 प्लस 1500 असे 2 हप्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काहींना काल पैसे आले, काहींना आज आले आणि अजूनही वाटप सुरूच आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण आधीच सांगितलं होतं की 21वा आणि 22वा हप्ता एकत्र मिळू शकतो आणि आता ती बातमी खरी ठरतीये. म्हणूनच लाडक्या ताईंनो, लगेच तुमचं बँक अकाउंट चेक करा. तुमच्या खात्यात 3000 रुपये आले का? आले असतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव, जिल्हा आणि किती पैसे जमा झाले ते नक्की सांगा. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यात आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, कोणाला अजून वाट पाहावी लागेल आणि पुढचा हप्ता नेमका कधी येणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रात सर्वात आधी आपल्या चॅनलवर आपण ही माहिती दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय झाला तो मी तुम्हाला कालच सांगितला होता. अनेक ताईंना काल 1500 आले आणि आज पुन्हा 1500 आले, म्हणजेच एकूण 3000 रुपये झाले आहेत. काही ताईंना तर थेट 3000 रुपयांचा एकच मेसेज आला आहे. कमेंट बॉक्समध्ये मला आत्ताच्या आत्ता सांगा, तुम्हाला 3000 रुपये मिळाले का? ज्यांना 1500 मिळाले त्यांनी पण सांगा. जिल्ह्यानुसार माहिती: छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक इथून मेसेज यायला सुरुवात झाली आहे. पण सांगली, बुलढाणा किंवा मुंबईच्या काही भागांत अजून वाटप सुरू आहे. तुमचा जिल्हा सांगा. तुमचा जिल्हा आणि तुमच्या अर्जाचे स्टेटस म्हणजेच पात्र किंवा अप्रूव्ह काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला तुम्हाला मदत करता येईल. पैसे कोणाला आणि कधी मिळणार? आज सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान पहिला मोठा टप्पा जमा झाला. दुपारी 1 नंतर वाटपाचा वेग वाढला आहे. 2 हप्ते का? मार्च आणि एप्रिल महिन्याचं मानधन एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्यांचे जुने हप्ते बाकी होते किंवा जे पात्र आहेत त्यांनाही मोठी रक्कम मिळत आहे. बँक खाते चेक करा. तुमच्या आधार लिंक्ड असलेल्या बँक खात्याचा बॅलन्स चेक करा. अनेकदा मेसेज उशिरा येतो, पण पैसे खात्यात जमा झालेले असतात. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे? घाबरू नका. ताईंनो, जर तुम्हाला आज पैसे आले नसतील तर काळजी करू नका. हे वाटप अजून 2-3 दिवस चालणार आहे. महत्त्वाची टिप: तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे ना, हे एकदा तपासा. सरकारकडून सध्या पडताळणी सुरू आहे. अर्जात काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करून घ्या. तांत्रिक अडचण: कधी बँकेच्या सर्व्हरमुळे पैसे जमा व्हायला वेळ लागतो. उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघायला हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा आनंदाचा क्षण साजरा करा. 3000 रुपये तुमच्या हक्काचे आहेत. मी तुमच्यासाठी सतत नवीन अपडेट्स आणि माहिती घेऊन येत असतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आनंद मिळेल. सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.